शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी शरद पवारांनी केली आहे। शरद पवारांनी शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमाला जायलाच नको होतं असंही राऊत म्हणालेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काल शरद पवारांच्या हस्ते महाजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि त्यावरून राऊतांनी पवारांवरती तोफ टाकली आहे। पाहूयात ते काय म्हणालेत। शिंदेंचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे, म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत। काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला। ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत। काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार नरेश म्हस्के जॉईन झालेले आहेत। नरेशजी, आपण पाहतोय की संजय राऊतांनी किंवा ठाकरे सेनेनं शरद पवारांवरती नाराजी व्यक्त केली आहे, कारण त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला आणि हा सत्कार म्हणजे अमित शहांचा सत्कार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कसं पाहता? संजय राऊत यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। त्यांचा जो पराभव झालेला आहे त्यामुळे त्या पराभवाच्या दुःखामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करताय। पवार साहेबांनी शिंदे साहेबांचा सत्कार केला म्हणून यांना दुःख होतंय। ते म्हणतात की शिंदेचा सत्कार म्हणजे अमित शहांचा सत्कार। मग फडणवीसांचे उंबरे झिजवायला यांचे युवराज आणि यांचे नेते सारखे सारखे जात आहेत, यांचे आमदार त्या ठिकाणी जात आहेत, मग त्यांना ते काय म्हणणार? त्यांना सुद्धा ते गद्दार म्हणणार का? कारण अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखालीच फडणवीस साहेब काम करत आहेत आणि त्यावेळी पक्ष आणि फडणवीस साहेब यांच्या विरोधातही बोलत होते, त्यांनाही संपून टाकण्याची भाषा करत होते आणि मग त्यांनी त्यांच्या युवराजांना आणि त्यांच्या नेत्यांना सुद्धा ते गद्दार म्हणणार आहेत का, याविषयी त्यांची प्रतिक्रिया घ्यावी असं मला वाटतं। नरेशजी, आपण म्हणतायत त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की जर ते भाजपसोबत भेटीगाठी करतायत तर त्याला आपण गद्दार म्हटलं पाहिजे का? ते शरद पवारांनी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, मात्र तुम्हाला काय वाटतं यावरून ठाकरे सेना वेगळी भूमिका घेणार, वेगळा मार्ग निवडणार असं नेहमी बोललं जातं, त्यांना हे कारण सापडलंय का? वेगळा मार्ग निवडण्याची यांच्यामध्ये हिम्मत नाहीये, गलितगात्र झालेले आहेत। हे केवळ उसना अवसानं आणतायत, हे सगळ्या उसना अवसानं आणण्याकरता या सर्व गोष्टी चालू आहेत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती ज्यांनी टीका केली, त्यांचे उंबरठे हे झिजवतायत, तेव्हा त्यांनी कोणाच्या विचाराशी गद्दारी केली याची सुद्धा उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। की सोनिया गांधींच्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन उभे राहत आहे। अहो, ज्या वक्फ बोर्डाच्या बाबतीत बाळासाहेबांची भूमिका होती की ते रद्द करायला पाहिजे, त्या वक्फ सुधारणा विधेयकामध्ये त्या सुधारणा विधेयकाला यांच्या खासदारांनी विरोध केला, तेव्हा कुणाच्या विचारांशी गद्दारी केली, तेव्हा कुणाच्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन उभे राहिलात म्हणून हे सगळे विचार बदलले, याचं सुद्धा उत्तर संजय राऊत यांनी द्यायला पाहिजे। जी, धन्यवाद नरेशजी, आपण अगदी सविस्तरपणे आपली प्रतिक्रिया जी आहे साम टीव्ही सोबत व्यक्त केली आहे। अनेक प्रश्न नरेश म्हस्के, खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केले आहे जे संजय राऊतांना विचारले पाहिजे असं त्यांनी म्हटलं पाहिजे आणि त्यांनी गद्दार म्हणून ठाकरे सेनेवरतीच पुन्हा एकदा आरोप केलेला आहे। तर मराठी माणसाचा सत्कार होतोय तर यांच्या पोटात का दुखतंय असंच कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट म्हणालेले आहेत। त्यांनी राऊतांवरती या